दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरे वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको दिवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्यदनी जडो देसे अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकात्रयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची मंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता काय माझी वाणी मानेल संदासे अरंदो चितासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा संपादे ज्ञानांशी विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राज वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंत मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवा करहारो चरण श्रवणत्वगादीन प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवे करता घेतलेला भंग संत श्रेष्ठ जगत गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मार्मिक असा अभंग आहे। या ठिकाणी श्री महादेव दत्तात्रय संस्थान संबर यांच्या विद्यमाने गेल्या अनेक वर्षापासून परमपूज्य वंदनीय त्या ठिकाणी आनंदजी भारती महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी हा उत्सव होतोय। गेले 509 वर्ष झालं, म्हणजे 8 वर्ष पूर्ण होतात तर 9व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय। तो पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी होतो। मला आज आठवण येते वैकुंठवासी गुरु विठ्ठल बाबा घुले आमच्या बॉनची। आमच्या बॉने म्हणायचं, मनुष्य गेल्यानंतर किती कालावधीपर्यंत समाजाच्या हृदयामध्ये राहावा,
तर आपण एकच विचार करायचा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आनंद भारती महाराजांची आठवण समाजाला कायमच्या ठिकाणी. कारण गेले दिगंबर ईश्वरी वृत्ती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, यायचंय आणि एक ना एक दिवस आपल्याला वारकरी संप्रदायाचं किंवा धर्माचं कार्य करून एक दिवस आपल्याला निघून जायचंय. पण जात असताना फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आल्यानंतर त्याचा उपयोग समाजाकरता, देशाकरता, धर्माकरता त्या ठिकाणी व्हावा आणि आपलं जीवन त्याच्याकरता झिजावं. तो वारकरी संप्रदायामध्ये महत्वाचं आहे. महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा, त्याच्यामध्ये परमपूज्य वंदनीय भारती महाराज असतील, आदरणीय आमचे हिंगोलीचे महाराज असतील, परिसरातील सर्व आमचे मुरुडेकर महाराज असतील, परिसरातील सर्व गायक वादक मंडळी, संभाजी महाराज असतील, आदी करून म्हणजे गावकर महाराज असतील, सर्व गायक वादक मंडळाच्या योगदानामधून हा उत्सव त्या ठिकाणी घडतोय. घडत असताना पाठीमागे मला माझे जे गुरुबंधू हरिभक्तीपरायण माऊली महाराज आले नव्हते. आल्यानंतर त्या दिवशी मला सांगितलं होतं, बाबा येताल का? तर त्या दिवशी मी आलो. गुरुवारचा दिवस होता म्हणून आपली परंपरा अशी, गुरुवार आला की आल्यानंतर त्या ठिकाणी माऊलीचाच अभंग घ्यावा म्हणून मी योगिया दुर्लभ तुम्ही देखील साधने पाहता पाहता मनानं पुरे धने अभंग इथे घेतला होता मी पहिल्या दिवशी. कारण महाराजांनी कोणत्या गावात कोणता अभंग घेतला हे लक्षात ठेवावं लागतं, नाही तर त्याचं डिपॉझिट जप्त होतं. डबल अभंग झाला तर. तसं आमची ही श्री गुरु देवकर महाराजांची परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये पहिला दिवस म्हटल्यानंतर हाच अभंग कीर्तनाला त्या परंपरेने त्या ठिकाणी घेतला जातो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे. देवाला प्रार्थना करतात, देवा ज्या ठिकाणी समदृष्टी आहे, ज्या ठिकाणी समचरण आहेत ना, त्या ठिकाणी माझी वृत्ती राहू द्या. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहू. मग महाराज तुम्हाला दुसरं काही मागायचं असेल तर मागा. तुकोबाराने सांगितलं, आणि न लगे माईक पदार्थ, मला बाकीचं काही त्या ठिकाणी नको. मग देवाने सांगितलं, महाराज तुम्ही हे पदार्थ नको म्हणता, मग असं करा ना, सगळ्यात उच्च कोटीचं असणारं जे पद आहे ना, ब्रह्मादिक पद, ते तरी पद तुम्ही मागा ना. तुकोबाराने सांगितलं, ते तर आम्हाला नकोच नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुच्छेदनी जोडणीची का, कशामुळे नको? तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे त्याचे कळल्या मात कर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, कर्मानाने धर्मानं जे प्राप्त झालेलं असतं ते एक ना एक दिवस त्या ठिकाणी नाशून जातं. म्हणून नाशिवंत आणि लगे मा एक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. आपण जर विचार जर केला तर तुकोबाराची जी ही प्रार्थना आहे, ती प्रार्थना पाहत असताना 2-3 प्रकारानं पाहिली जाते. वारकरी संप्रदायामध्ये भगवंताचे 10 अवतार मानले जातात. काही वेळा भगवंताचे 24 अवतार मानले जातात आणि काही वेळा 6 अवतार मानले जातात. मग तुकोबाराचा आग्रह समचरणा करतास का, तर याचा अर्थ असा होतो, काही अवतारामध्ये भगवंताला पायच नाहीत. मत्स्य अवतार जर पाहिला त्याच्यामध्ये भगवंताला पायच नाहीत. कच्च्या अवतारामध्ये म्हणजे कासवाच्या अवतारामध्ये भगवंताला पाय आहेत पण 4 पायाचा देव आहे. काही अवतारामध्ये भगवंताला पाय आहेत, वरा अवतार असेल. पुढे आपण जर परशुराम अवतार पाहिला, प्रभू रामचंद्राचा अवतार आहे पण त्या अवतारामध्ये 1 पाय पुढे आणि 1 पाय पाठीमागे, आपण रामायणामध्ये ऐकत असाल. आणि पुढे जर पाहिलं तर श्रीकृष्ण भगवंताचा अवतार आहे, तर त्याच्यामध्ये भगवान परमात्मा हा मात्र 1.5 पायाचा देव आहे. देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा. या प्रकारानं महाराज या ठिकाणी प्रार्थना करतात की देवा ज्या ठिकाणी समचरण आहेत, समदृष्टी आहे, त्या ठिकाणीच माझी वृत्ती राहू. आता अभंगामध्ये मी असा प्रवेश करतो. 4 गोष्टी आहेत की तुकोबाराने या ठिकाणी वृत्ती माझी त्या ठिकाणी राहावी असं का म्हणावं. तर पहिलं असणारं मन आहे. मन माणसाचं एका ठिकाणी स्थिर राहत नाही. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराने देवाला प्रार्थना केली. महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, काय काय करीतो या मना परी नायक नारायणा करुणई त्याची करी विवंचना पतनाने हो आदरले आता कोटे धावे. Yeah.
राहत नाही. त्याच्याकरता महाराज म्हणतात चंचलम ही मन कृष्ण गीतेमध्ये सांगितलं. आणि पुढे महाराजांनी गुरुवारी संदीपान महाराज हसेगावकर दादा एक उदाहरण देत असतात. माकड हे चंचल आहे. माकड एका ठिकाणी स्थिर बसत नाही, परंतु दुर्दैव असं झालं ते माकड एका ठिकाणी बसेल का? जर यदा कदाचित माकड हे चंचल आहे, त्या माकडाला जर विंचू चावला तर पुन्हा ते माकड चंचल होईल. त्याच्यामध्ये जर त्याला भूत लागलं तर पुन्हा ते चंचल होईल. जरा माफी मागून बाबा देखत बोलतो, त्याच्यामध्ये जर त्या माकडानं मदिरा पिली तर पुन्हा ते त्याच्यापेक्षा चंचल होईल. आणि महाराज त्याच्यापुढे जाऊन सांगतात की ते माकड चंचल, आणि त्याच्यामध्ये जर या गोष्टी त्याच्यामध्ये भूत लागलं आणखीन चंचल होईल. तसं हे मन मात्र एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. पण त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं, तो मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये एका. ते एक उदाहरण दिलं जातं वारकरी संप्रदायामध्ये. आमचे गुरुवारी मारुती बाबा कोरेकर बाबा एक उदाहरण देत असतात. गटारानं धावायचं, पण कुठपर्यंत? जोपर्यंत ओढा येत नाही तिथपर्यंत गटारानं धावायचं. त्या ठिकाणी ओढ्यापर्यंत जायचं. ओढ्यानं कुठपर्यंत धावायचं? जोपर्यंत नदी येत नाही तिथपर्यंत. आणि नदीनं कुठपर्यंत धावायचं? जोपर्यंत समुद्र येत नाही तिथपर्यंत. तसं या मनानं धावायचं, पण कुठपर्यंत? जोपर्यंत भगवंताचे चरण मिळत नाही तिथपर्यंत. एकदा का भगवंताचे चरण प्राप्त झाले की मग मात्र भाग गेला शेण गेला, अवघा झाला आनंद. हे मन आहे. दुसरी असणारी बुद्धी आहे. महाराज म्हणतात एक सद्बुद्धी आहे आणि दुसरी असणारी दुर्बुद्धी आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबाराने देवाला प्रार्थना केली, देवा एक काम करा, माझी असणारी दुर्बुद्धी बाजूला काढा, सद्बुद्धी धारण त्या ठिकाणी करा. कधीही मला दुर्बुद्धी माझ्या मनामध्ये येऊ नये अशी तुकोबाराने प्रार्थना केली. दुर्बुद्धी ते म्हणा नारायण आता मदाई शेकरी तुझे पायाची ती धरी. मन दुसरा असणारी बुद्धी, तिसरा असणार महाराज त्या ठिकाणी आता चित्त घेत नाही, अहंकार घेतो. अहंकार का घेतो? मला चित्तावर यायचे म्हणून. महाराज त्या ठिकाणी म्हणतात अहंकार जो आहे ना, माझं शरीर नाही पण माझं समजणं, वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा अहंकार आहे. एक गुरुवर्य बंडाचा त्या करटकरांची आवडती चाल म्हणू का मी? एक मला तेवढी स्वरात येणार नाही पण जोरात म्हणतो. मला चाललंय देह हे काळा ते ते मनुष्याचे काही आहे. त्याचं गोड उदाहरण देतो आणि अभंगामध्ये मी प्रवेश करतो. शरीर काही कालावधी करता भगवंताने आपल्याला दिलेले आहे. एक ना एक दिवस ज्याच्याकडून आणलं त्याला एक ना एक दिवस त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं. जरा माफी मागून बोलतो. गुरुदेव घुलेबुवा म्हणायचे, मोठी माणसं असतात ना, ते मोठी माणसं येत असतात आणि आपलं कार्य झालं की मोठी माणसं उचलत्या पावलाने निघून जातात. ते जास्त कालावधीपर्यंत थांबत असतात. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा वर्तमान काळाचा शब्द उच्चारतो. मोठ्या माणसाने अविश्वासाचा ठरावून राजीनामा देण्यापेक्षा शहाण्या माणसानं लवकर राजीनामा द्यावा. बरोबर आहे ना? तसं काळाला आपल्याला येण्याकरता येण्यापेक्षा आपणच काळाकडे त्या ठिकाणी जावं. एक आठवण म्हणून सांगतो. मला तुम्हाला सर्वांना विचारायचंय, पालखी सोहळ्यात गेल्यानंतर ट्रक निघून गेल्यानंतर वळकटी गुंडाळून ठेवावी, अगोदरच वळकटी टाकून तयार राहावं? बोला की काय करावं? ट्रक निघण्याच्या अगोदर वळकटी बांधून त्या ठिकाणी आतमध्ये टाकून तयार राहावं. तसं
काळाचा गाला पडण्याच्या अगोदर त्या ठिकाणी आपण तयार राहावं. परमपूज्य वंदनीय आनंद भारती महाराजांचं जीवन आपण जर पाहिलं तरी फार मोठे महात्मे ते मनात आलं की येतात आणि मनात आलं की संत महात्मे जातात. एक उदाहरण देतो, ते पुण्यस्मरणाच्या दृष्टिकोनातून उत्सव असल्यामुळं आपलं शरीर आहे ना आपल्या ताब्यात नाही. काळाचं बोलून आलं की इच्छा जरी नसेल तरी आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं. नाथबाबांचं बाबा उदाहरण देतो मी. नाथबाबा ज्यावेळेला पहिल्या वेळेला गेले आणि नाथबाबा गेल्यानंतर त्या ठिकाणी भावकी त्या लोकांनी खांदा दिला होता. नाथबाबांना दिल्यानंतर भावकी कोणाला म्हणतात, जे माणसाला जिवंतपणे नीट जगू देत नाही आणि गेल्यानंतर खांदा दिल्याशिवाय राहत नाही, त्याचं नाव भावकी. पण त्या ठिकाणी भावकीने खांदा दिला आणि दिल्यानंतर जात असताना चर्चा करू लागले, नाही त्याच्या घरी गेले, नाही त्याचं खाल्लं, शेवटी आमच्याच खांद्यावर निघाले. नाथ महाराजांनी हाक मारली, अरे ताटी खाली ठेवा. ठेवली. ठेवल्यानंतर नाथ महाराज उठून बसले आणि उठून बसल्यानंतर नाथ महाराज म्हणजे आजच जाऊ असं काही नाही, आम्ही पुन्हा जाऊ. दुसऱ्या वेळेला नाथ महाराज गेले. गावातील एक स्त्री आपल्या मुलीला घेऊन त्या ठिकाणी पाठवण्याकरता निघाली होती सासरी आणि तितक्यात त्या स्त्रीच्या तोंडातून शब्द निघून गेला. नाथ महाराजाला काही मागे पुढे दिवस नव्हते का? आजच कसं नाथ महाराजाला आपला मराठवाडी शब्द आहे बनलं. मग त्यावेळेला ते नाथ महाराज उठून बसले, म्हणले ताई आज जाऊ असं काही नाही, आम्ही उद्या जाऊ, पुन्हा जाऊ. नाथ महाराज उठले. तिसऱ्या वेळेला मात्र नाथ महाराज कोणाच्याही खांद्यावर न जाता षष्ठी दिवशी नाथ महाराजांनी त्या ठिकाणी जल समाधी घेतली. याला ज्ञानोबराची गोड उभी का झाकली घटीचा दिवा नेणी जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. संत महात्म्याचं येणंही हातात आहे, वेळ आली की त्यांचं जाणंही हातात आहे. तुमचं आमचं मात्र त्या ठिकाणी काळाच्या ताब्यात आहे. म्हणून महाराज म्हणतात, देह हे काळाचे धन कबीराचे, ते मनुष्याचे काय आहे याला अहंकार म्हणतात. शेवटी आता मात्र जगद्गुरु तुकोबा आहे त्या ठिकाणी माझे चित्त जे आहे ना ते चित्त तुझ्या चरणाच्या ठिकाणी राहावं असं एक दुसरं तुकोबराचे एक प्रमाण आहे. माझे चित्त तुझे पाये मग तुकोबाराने विचारलं, महाराज हे जसं तुम्ही सांगितलं तसं त्या ठिकाणी दुसरं काय प्रार्थना आहे? त्यावेळेला तुकोबारा म्हणतात, देवा ज्या ठिकाणी समचरण आहे, ज्या ठिकाणी समदृष्टी आहे त्या ठिकाणी माझी वृत्ती राहू द्या की महाराज अभंगाच्या
शब्द आला सम, म्हणजे भगवान परमात्मा प्रत्येकाला त्या ठिकाणी समान फल देतो. कशावरून? अभंगामधून सुरुवात अशी करता येईल की भगवंताला मारण्याकरता पुतना मोक्ष आले, पण आल्यानंतर भगवंतानं तिला सायुज्य नावाचा मोक्ष दिला. ज्ञानोबरा म्हणतात, तो आसनकाधिकाचे माने सायुज्य सर्वसो केला पुतने, जे विषाचे निस्तन पाने मारू आले. भगवंतानं तिला फल दिलं. का दिलं? तर याचा अर्थ असा आहे, मरताना तिच्या मुखामध्ये कृष्णा हे नाम आलं. भगवंताचं नाव मुद्दाम घेऊ द्या अथवा चुकून घेऊ द्या, त्याचं फळ आपल्या पदरात त्या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही. भगवंत त्या ठिकाणी प्रत्येकाला फल देत असताना समान देतो. माझ्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, जो खांडावया घाव घाली का लावणे दयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे दैसा. ज्यानं झाडाला पाणी घातलं, झाड त्यालाही सावली देतं. जो हातात कुऱ्हाड घेऊन तोडण्याकरता आला, जोपर्यंत ते खाली पडत नाही तोपर्यंत त्याला सावली दिल्याशिवाय राहत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची. तसं महाराज म्हणतात, भगवंत प्रत्येकाला एक गोष्ट देत असतो. एक वारकरी संप्रदायामध्ये गुरुरे म्हणतात, त्या कराडकर तात्या एक उदाहरण देत असतात. एकाच विहिरीचं पाणी ज्यावेळा पाटाला ते गेलं जात असताना समोर चिंचचं झाड होतं. त्या चिंचला त्या ठिकाणी पाणी गेलं. चिंच गोड आहे का आंबट आहे? आंबट आहे. तिथून ते पाणी पुढे गेलं. पुढे गेल्यानंतर ऊस होता, त्या ऊसाला पाणी गेलं. ऊस कसं आहे? गोड आहे. पुढे गेल्यानंतर मिरच्या होत्या, त्या मिरचीला त्या ठिकाणी त्या रोपाला पाणी गेलं. आता मला सांगा, ज्यावेळा ते तिथं पाणी गेल्याबरोबर लोक निंदा करू लागले, बघा ना, या पाण्यानं त्या ठिकाणी चिंचला आंबट केलं, त्या ठिकाणी उसाला गोड केलं आणि त्या मिरचीला त्या ठिकाणी तिखट केलं. अरे बाबा, पाण्याचा दोष आहे का? माझ्या नाथ महाराजांनी गोड उदाहरण दिलं. नाथ महाराज म्हणतात, अरे बाबा, कोणी सुखी आहे, कोणी दुःखी आहे, कोणी चांगलं आहे, कोणी वाईट आहे, कोणी पापी आहे, कोणी पुण्यवान आहे. आज असणारा फरक आहे ना, हा देवानं केलेला फरक नाही, हा ज्याच्या त्याच्या कर्माचा दोष आहे. विठाला ज्याच्या त्याच्या कर्माचा त्या ठिकाणी दोष आहे. तसं भगवंत प्रत्येकाला फळ देत असताना समान त्या ठिकाणी देतो. म्हणून सम आणि पुढे महाराज म्हणतात चरण. या प्रकारानं भगवान परमात्मा समचरणाला त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. समचरण त्या ठिकाणी असणारी दृष्टी. महाराज म्हणतात, हा भगवान परमात्मा पंढरीमध्ये उभा राहिला, पण कोणा करता? जर माफी मागून बोलतो, पुंडलिक राया करता आई वडिलांची सेवा केली आणि त्याच्या योगानं पंढरपूरमध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी पुंडलिक रायामुळे आई वडिलांच्या सेवेमुळे आले. पुढे गोष्ट सांगावी लागेल, देवाची सेवा केल्यानंतर देव मिळतो का नाही हे मला माहिती नाही. देवाची सेवा केल्यानंतर देव मिळतो का हे मला माहिती नाही, पण आई वडिलांची सेवा केल्यानंतर देव नक्की मिळतो हे मात्र मला 100% माहिती. हे लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे, आई वडिलांची सेवा पुंडलिक रायाने केली आणि त्या ठिकाणी भगवंताला यावं लागलं. माफी मागून पुढे बोलतो, आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं बाबाजी पाप जर कोणतं असेल तर या पवित्र असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम निघावा. याच्यात दुसरं काय पाप असू शकतं? याच्यापेक्षा दुसरं काय पाप आहे मला सांगा ना. कारण का,
ज्या आई काही जण तर त्या ठिकाणी मोठमोठे पुण्यस्मरण आता करतात, पण जोपर्यंत आई वडील जिवंत होते तोपर्यंत त्या आई वडिलाला कधी त्या ठिकाणी शेवटपर्यंत बोलले नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. भगवंत काय करतो, महाराज म्हणतात कोणी असू द्या, प्रत्येकाला त्या ठिकाणी पापी जरी असेल तर त्याला जगविण्याचं काम भगवंत करतो. आणि भगवंतांना देताना हे शरीर देताना फुकट दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. प्रत्येकाला त्या ठिकाणी शरीर दिलं म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी समय. मग तुम्ही म्हणाल महाराज जर एखादा भक्त जन्माला आला तर त्या ठिकाणी भगवंत अवतीर्ण व्हायचं असेल तर भक्ताला आनंद होतो, आणि जे काही विरोधक आहेत त्यांना मात्र दुःख होतं की ज्याचं त्याचं त्या ठिकाणी पाप आहे. पापाच्या योगानं माणसाला त्या ठिकाणी भीती वाटत असते. मग तो कोबारायचा ठिकाण सांगता सम पुढे असणारं चरण भगवान परमात्मा समचरणानं पंढरीमध्ये त्या ठिकाणी उभा राहिला. जगद्गुरु तुकोबारा त्या ठिकाणी सांगतात की भगवंत येत असताना कोणा करता आला, ते तुकोबाराचं गोड प्रमाण आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे आला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या म्हणत असे. मग या पुंडलिकरायानं सगळ्यात मोठा आपल्याला त्या ठिकाणी उपकार केला. विठा या प्रकारानं पुंडलिकरायानं उपकार केला. काय केला? महाराज म्हणतात भगवंत त्या ठिकाणी येतात, आल्यानंतर आई वडिलाची सेवा चालू आहे. पुंडलिकराय त्या ठिकाणी आई वडिलाच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी बघणे, पाठीमागा भगवान परमात्मा उभा राहतो. पुंडलिकराय मी या ठिकाणी आलोय म्हटल्यानंतर त्याने सांगितलं आई वडिलाची सेवा चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता काय करा म्हटल्यानंतर मी किती वेळ थांबणार. पुंडलिकरायानं पाठीमागे वीर भिरकावली, ऐसा कैसा रे तो धीट मागे भिरकावली वीट. भगवान परमात्मा त्याच्यावर त्या ठिकाणी उभे राहिले. आता इथे यायच्या अभंगावर मला त्या ठिकाणी म्हणतात मला सांगा आपल्याला जर एखाद्याने सांगितले या विटेवर उभा राहा तर मग आपल्याला एक पाय पुढे आणि एक पाय पाठी मागे ठेवून आपल्याला उभं राहता येतं. होय म्हणा, उभं राहता येतं का? काय करावं लागतं? वीड जर दिली असेल तर त्याच्याबरोबर त्या ठिकाणी सम त्या ठिकाणी चरणानं त्या ठिकाणी उभा राहावं लागतं. म्हणून सम पुढे चरण. काही गोष्टी सांगायला थोड्याशा जड जातात, तो सांगणं महत्वाचं आहे. वारकरी संप्रदायामध्ये ब्रह्मज्ञानाचं झाड किती उभा करतो याला किंमत नाही. वारकरी संप्रदायामध्ये आचरणाला फार मोठी किंमत आहे. आचरण जर शुद्ध जीवन जर असेल ना तर वारकरी संप्रदायामध्ये काही कमी पडत नाही. मी सहज बाबाजी लेखक बोलून जातो, काय समाज देत नाही तुम्हाला? काय देते सांगा ना? समाज लेकराला खाण्याकरता देत नाही, पण तो समाज आपल्याला सांभाळतो लेकराला सांभाळण्यासारखं. एक लक्षात घ्या, ज्या समाजाने तुमच्यावर विश्वास ठेवला त्या समाजाचा विश्वासघात कधी करू नका. विश्वासघात कधी करू नका. हे वारकरी संप्रदायामध्ये महत्वाचं आहे. शेवटपर्यंत आमच्या बुवाने म्हणायचं,
वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारानं सोनं घालण्यापेक्षा, नीट आहे का, वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकारानं सोनं घालण्यापेक्षा शेवटपर्यंत चारित्र्याला डाग पडू द्यायचा नाही, हे सोन्यासारखं जीवन आहे. बाकी वारकरी संप्रदायाचं सोन्यासारखं जीवन आहे. तसं महाराज म्हणतात चरण म्हणजे आचरण व्यवस्थित ठेवणं हे वारकरी संप्रदायामध्ये महत्वाचं आहे. म्हणून महाराज सम पुढे असणारे चरण ज्याचं आचरण नीट आहे ते वारकरी संप्रदायाचे चरण आहेत. म्हणून सम चरण समान पायानं चरणानं त्या ठिकाणी भगवंत उभा राहिला. पुढे महाराज म्हणतात दृष्टी, महाराज म्हणतात योग्य दृष्टी असावी लागते. जरा पुढे काही गोष्टी अशा आहेत, आज योग्य दृष्टी आहे का नाही हे आपल्याला सांगता येणार नाही. काही गणाची असणारी दृष्टी ही रजोगुणी आहे, काही जणांची असणारी तमोगुणी आहे आणि काही असणारी सत्वगुणी आहे. मनुष्य रजोगुणी का तमोगुणी कशा ओळखायचा, त्याच्या नजरेहून त्या ठिकाणी मनुष्य ओळख येतो. माझ्या ज्ञानोबराने गोड ओव्या दिल्या. ज्ञानोबरा म्हणतात झाड जाणे जे फुले, मनुष्य जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे, त्याची नजर कशी आहे ते कशावर ओळखायचं. आता तुम्ही जागेत झोपडीत मला एकदा बघू द्या. ज्या झाडाला फळं नसतात ना ते झाड असं वाकलेलं असतं. होय म्हणा, होय म्हणा की कसं असतं. मग ज्ञानोबराने सांगितलं ज्या झाडाला भरपूर फळं असतात ना ते झाड असं वागतं. फळविया तरुची शाखा सजे भूमिशी उतरे देखा. तसं महाराज म्हणतात आपल्या नजरेला कधी धोका देऊ नये. मनुष्य कसा ओळखला जातो तसं तुकोबरा या ठिकाणी समचरण, पुढे दृष्टी, महाराज म्हणतात विठेवरी साजरी. विठेवर तो भगवान परमात्मा उभा आहे. का उभा आहे? अहो का उभा भगवंत? विठ्ठला विठो कैवल्याचा गाभा 28 युगापासून भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे. एक वारकरी संप्रदायामध्ये उदाहरण दिलं जातं. आपण वारकरी संप्रदायाची जी काही कीर्तनकार आहेत, वारकरी आहेत, ते आपण फार मोठे श्रीमंत आहेत. तुम्ही म्हणाल का? आता बरेच कीर्तनकार कीर्तनामध्ये कथा कविता म्हणायला सुरुवात केल्यात बाबाची. इकडची कथा म्हण, इकडची कविता म्हण. ते वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि महत्वाची गोष्ट, आपण वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार असेल, वारकरी संप्रदायाच्या ग्रंथावर जर आपण संशय घेत असेल तर तुला कीर्तन करण्याचा काही अधिकार नाही, हे लक्षात घ्या. कधी शंका घ्यायची नाही. महाराज म्हणतात आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, थंडीमध्ये पंखा, बर का, थंडीमध्ये पंखा, परमार्थात शंका आणि प्रपंचात टंका कधी वाजवायचा नाही. लक्षात. परमार्थात आलात ना तर परमार्थात शंका घ्यायची नाही. ज्ञानोबराने भिंत चालवली का? चालवलीच. तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले का? गेलेच. ज्याने दादामध्ये इमारती तुकोबाराच्या एका अभंगावर बांधल्या ते कीर्तनामध्ये सांगतात की तुकोबाराय वैकुंठाला गेले का नाही. मी महात्मा महाराजांच्या या सानिध्यात सांगेल, माझ्या तुकोबाराय ज्ञानोबरा जर तुम्ही शंका घेत असाल तर माझे ज्ञानोबरा तुम्हाला कधी माफ करणार आहे, लक्षात घ्या. कधी माफ करणार नाही, कधी शंका घ्यायची नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगेल मी कधी बोलू का नाही मला माहिती नाही, पण एक गोष्ट सांगून जाईल. लोक म्हणतात की ज्ञानोबराने रेडा बोलू नका. मी आज ही ठामपणाने या महाराजांच्या उत्सवात सांगून जाईल, ज्ञानोबराने रेडा बोलवला पण त्या ज्ञानोबराची कृपा गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांवर झाली आणि त्या जोग महाराजांच्या कृपेनं महाराष्ट्रात माझ्यासारखे 80,000 रेडे आज बोलतात. ही तर काही साधी कृपा आहे? माझ्यासारखे 80,000 रेडे. याचा अर्थ असा आहे की रेड्यामुखी वेद बोलविला गर्भविजांचा हरिविला. याचा अर्थ असा आहे तसं भगवान परमात्मा 28 युगापासून कोणामुळे उभा राहिला तर महाराज त्या ठिकाणी सांगतात आपल्या करता उभा राहिला. हे उभा भेटीची आवडी 28 युगापासून भगवंत त्या ठिकाणी उभा आहे.
कोणा कोणा करता उपाय एकदा मात्र सत्ययुगामध्ये ध्रुव बाळा करता त्या ठिकाणी उपाय पुढे जर पाहिलं तर भगवान परमात्मा शबरी करता उपाय काही वेळा विश्वाचार्या करता त्या ठिकाणी भगवान परमात्मा उपाय आणि आता मात्र पुंडलिकराया करता उपाय समचरण दृष्टी विठ्ठलवरी त्या ठिकाणी भगवान परमात्मा साजीर आहे तो भगवान परमात्मा गोजीर आहे एक परंपरेनं उदाहरण दिलं जातं माझा भगवंत सुंदर आहे आणि माझ्या भगवंताचं जास्त क्षेत्र आहे ना ते सुद्धा सुंदर आहे का प्रमाण बरबे पंढरपूर चांगले पुढे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं आपण का श्रीमंत आहे आपल्याकडे गात आहे आपल्याकडे ज्ञानेश्वर आहे आपल्याकडे भागवत आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे काही ठिकाणी देव आहे तर संत नाही काही ठिकाणी संत आहेत पण देव नाही काही ठिकाणी देव संत आहेत पण तीर्थ नाही पण आमच्या पंढरीमध्ये देव आहे संत आहे तीर्थ आहे आणि त्या ठिकाणी ग्रंथ आहे विठाला ऐसा विठेवरी देव कोटे जगद्गुरु तुकोबारा सांगतात की भगवान परमात्मा पंढरीमध्ये देव आहे पंढरीमध्ये तीर्थ आहे पंढरीमध्ये संत आहेत कसे आहेत एक एक प्रमाण सरळ देतो अवघेची तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखिल्या अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखिल्या अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखिल्या तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखिल्या महाराज म्हणतात काय करा तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा राहिला आणि आपल्या करता भगवतो त्या ठिकाणी उभा राहतो म्हणून समचरण दृष्टी विठेवरी साजिरी आता साजिरी याच्या करता एक उदाहरण देतो गुरुजी तात्या एक उदाहरण देत असतात एक फकड साधू महात्मा भिक्षा मागण्याकरता गेला आणि भिक्षा मागण्याकरता गेल्यानंतर भिक्षा मागितल्यानंतर त्याने पुढे निघून जायला पाहिजे होतं पण तो साधू महात्मा मात्र ज्या स्त्रीने ती भिक्षा घेऊन आल्याबरोबर त्या स्त्रीकडे पाहत तो साधू महात्मा त्या ठिकाणी उभा राहिल्याबरोबर गावातील लोक एकत्रित झाले आणि आल्यानंतर ती म्हणू लागली बाबा तुम्ही त्या ठिकाणी भिक्षा घेतली पुढे निघून जायला पाहिजे होतं मग तुम्ही काय पाहताय काय पाहता म्हटल्यानंतर त्याने सांगितलं काय तुम्हाला काय वाटतंय ते म्हणजे सांगा ना तुम्ही भिक्षा घेतली तर निघून जायला पाहिजे होतं तिथं तुम्ही थांबलात आल्याबरोबर त्या समाजाला सांगितलं
मी या माता भगिनीला पाहतोय. कोणाला पाहतोय? माता भगिनीला पाहतोय. ते म्हणजे माता भगिनीला पाहतोय म्हणजे काय? तर त्याने गोड उत्तर दिलं. हे उत्तर आयुष्यभर लक्षात ठेवायचं. माता भगिनीला पाहतो हा साधू महात्मे जेव्हा सांगत असताना काय पाहिलं तर त्यांनी सांगितलं ही माता भगिनी जर एवढी सुंदर आहे तर हिला निर्माण करणारा माझा देव किती सुंदर असेल हे मी पाहतोय. किती सुंदर आहे याचा अर्थ असा आहे सुंदर ते ध्यान भाविटेवरी करकटावरी ठेवून समचरण दृष्टी विठेवरी साजरी. मग महाराज काय करा ते थे माझे हरी वृत्ती राहू. माझी जी वृत्ती आहे ना ते इकडे तिकडे जाऊ देऊ नका तिथं तर राहू द्या. एक उदाहरण देतो दुसऱ्या प्रमाणाकडे मी जातो. आपण ज्ञानोबा तुकोबराच्या पालखी सोहळ्यात गेलो तर गेल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं एखाद्या वस्तीवर आपण जेवायला गेलो तर ज्याच्याकडे जेवायला गेल्यानंतर तिथलं कुत्र आपल्या अंगावर येतं. आल्याबरोबर काय करतो आपण त्या मालकाला हाक मारतो दादा आम्ही तुमच्याकडे जेवायला आलोय आणि ते कुत्र आमच्या अंगावर आले असं म्हटल्याबरोबर तो कुत्र्याला म्हणतो खंड्या ते आपलेच लोक आहेत त्यांना चावू नको म्हटल्यानंतर ते कुत्र काय करतो झोपतं. झोपल्यानंतर वारकऱ्याचं जेवण झालं की वारकरी येतो बर का म्हणत कुत्र पांगणात झोपेल असतं. त्याच्या शेपटीवर वारकऱ्याचा पाय पडतो निघताना येतो बर का म्हणण्यात कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडला की पडल्याबरोबर ते कुत्र डोळे उघडतं पाहतं आणि पाहिल्यानंतर ते लक्षात ठेवतं आपल्या मालकानं सांगितलंय याला चावायचं नाही ते पुन्हा शांत झोपतं. आता मला सांगा सामान्य कुत्र्याला जर आवरायचं असेल तर कोणाला हाक मारावं लागते? त्याच्या मालकाला हाक मारावं लागते. तसं वृत्ती जर त्या ठिकाणी स्थिर राहावी असं जर वाटत असेल तर त्या वृत्तीच्या मालकाला आपण हाक मारावी लागते. ते माझे हरी वृत्ती राहो. कारण का सगळ्याचं चित्त हिरावून गेल्याचं काम जर कोण करत असेल तर तो हरीच करते. याचा अर्थ असा आहे महाराज म्हणतात मी माझे हरले चित्त विसरले आता कैसी जाऊ बरा नो हे बरा या प्रकारानं ते माझे हरी वृत्ती राहो. मग महाराज आम्हाला सांगा ना प्रपंचातल्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यात जर तुम्ही काही मागितलं तर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ. तुकोबारांनी सांगितलं धन प्राप्त करताना दुःख आहे धन सांभाळताना दुःख आहे आणि धन चोरी गेल्यानंतर सुद्धा दुःख आहे. ते मात्र आम्हाला नको. अभंगाच्या
हे माईक पदार्थ आहेत, ते पदार्थ मला त्या ठिकाणी परंपरेनं वारकरी संप्रदाय काही सिद्ध कीर्तनकार मंडळी काही उदाहरण देत आले, ते उदाहरण त्या ठिकाणी देतो. 3 जण मेले, एक शेटजी मेला, एक भटजी मेला आणि एक चोर मेला. 3 जण मेले. आणि 3 जण मेल्यानंतर देवानं सांगितलं आता तुम्हाला पुन्हा दुसरा जन्म त्या ठिकाणी द्यायचा आहे, पुन्हा कुणाला कोणता जन्म देऊ 3 जण त्या ठिकाणी सांगा. भटजीनं सांगितलं मला काय करा, पुन्हा ब्राह्मण घराण्यामध्ये जन्म द्या, म्हणजे मला पूजापाठ त्या ठिकाणी करता येईल, संध्या करता येईल, मला ब्राह्मण घरामध्ये जन्म द्या. त्या ठिकाणी शेटजीला विचारलं तुम्हाला, तर ते म्हणले मला पुन्हा काय करा, त्या मारोड्याच्याच घरामध्ये जन्म द्या, म्हणजे मला एखादं दुकान त्या ठिकाणी व्यवसाय टाकता येईल. मग चोराला विचारलं तुमचं काय, ते मला फक्त एकच काम करा, शेटजीनं कोणत्या ठिकाणी दुकान टाकलं फक्त त्याचा पत्ता द्या. म्हणजे परिस्थिती अशी, पदार्थ नाशिवंत असतात पण माणसाची आशा मात्र त्या ठिकाणी संपत नाही. आमच्या गुरुले भाऊ म्हणायचे वारकरी संप्रदायामध्ये 2-3 गोष्टी आहेत. आशा मारून या जेवंत व्हावे, तेव्हाच निघावे सर्वातून, नाही तरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू नये या प्रकारानं. अनेक नलगे माईक म्हणजे दिसतंय पण सत्य मात्र त्या ठिकाणी नसते. त्याच्याकरता गुरुले संदीपान महाराज उदाहरण देत असतात. आता फक्त तुम्ही बोलत राहा. भीष्माचार्याची मुलगी, हनुमंतरायचा मुलगा, लग्नाची तारीख 36 होती, याल का? बोला की होय म्हणा की, सांगा ना. म्हणजे त्यांना मुलगी नाही, यांना मुलगा नाही, 36 तारीख नाही, त्याच्यामुळे लग्नाला तुम्ही यायचं नाही. हे सगळं जसं खोट आहे तसं महाराज म्हणतात माईक म्हणजे फक्त दिसण्याकरता आहे, असण्याकरता मात्र त्या ठिकाणी काही नाही. म्हणून महाराज म्हणतात अनेक नलगे माईक पदार्थ मग ते माझे अर्थ नको देवा, माझी इच्छा सुद्धा होऊ देऊ नका. जरा काही उदाहरण देत असताना जरा आपण वयाचा विचार करावा लागतो. एखादी व्यक्ती जर त्या ठिकाणी एकादशी असेल आणि एकादशीच्या दिवशी एखाद्या व्यक्तीने जर लग्न मुलीचं ठेवल्यानंतर तो पदार्थ त्या ठिकाणी वाढतो आणि वाढत असताना लोक म्हणतात भाऊसाहेब आता आमचे जेवण झाले मग तुम्ही बी बसून घ्या. ती म्हणतो काय करावं, मला सुद्धा हे सगळं खाऊ वाटतंय पण काय करणार, ही एकादशी आडवी आली ना. बोला की ते काय म्हणतं, ही एकादशी आडवी आली ना, म्हणजे याचा अर्थ आहे तुझी इच्छा झाली का नाही, तिथं इच्छा झाली. माझ्या तुकोबाराने सांगितलं ते माझी अर्थ म्हणजे माझी इच्छा सुद्धा त्या ठिकाणी होऊ देऊ नका. संत महात्म्याला काय काय आवडत नाही याचं उदाहरण देत असताना तुकोबाराने सांगितलं काही गोष्टी संत महात्म्याला आवडतात आणि काही गोष्टी मात्र आवडत नाहीत. नावडे जनधन नावडे माता नावडे पिता या अधिकारामध्ये आपण बसत नाही. प्रल्हादे जनक विभीषणे बंधन राज्य माता निंदू भरते केली. जन समाज स्तुती करतो आणि समाज त्या ठिकाणी निंदाही करतो. आमचे गुरुदेव फुलेबा म्हणायचे की एखाद्या महाराजाची मर्यादेपेक्षा जास्त स्तुती झाली तर चांगला महाराज सुद्धा बिघडल्याशिवाय नाही असं होतं. काय करावं लागतं, 12 महिने समाजाला साबण घेऊन फक्त धुण्याचं काम केलं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि आपण आहात म्हणून आम्ही सुद्धा व्यवस्थित हे लक्षात घ्या. तसं महाराज नावडे जन पुढे महाराज म्हणतात नावडे धन. आता इथून समन्वय घालतो. धन का नावडे तर महाराज म्हणतात वर्तमान काळामध्ये ज्या धनाचे आम्ही मालक आहेत भूतकाळामध्ये त्या धनाचा दुसराच कोणीतरी मालक होता. वर्तमान काळामध्ये ज्या धनाचे आपण मालक आहेत भविष्य काळामध्ये त्याचा तिसराच कोणता तरी त्या ठिकाणी मालक आहे. कोणतं धन कमवा ज्या धनाची कधी चोरी होणार नाही, राजा त्याला टॅक्स लावणार नाही, भाऊ त्याला विभागून घेणार नाही, असं सगळ्यात मोठं धन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण
सांगतो. आणि सहजासहजी महान लोकांना नाक पाठच नाही असं माझं मत आहे. आता काय झाले, जोडीले हे नसरे धन अविनाश आनंद गण अमृत मूर्ती मधुसूदन समचरणे देखा जुनाट जुगारीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोकले होते पारखेपणे ठाव करणे चुकविला. आमच्या वारकरी फडकऱ्यामध्ये नाट तीर्थावळी पत्रिका समाधी हे पाठच असावं लागतं. बाबाजी आता माफीच मागून बोलतो मी एक गोष्ट की आता काय झालं, एकच ओळी पाठ असली तर प्रवचनकार होतो. पण काय एकच ओळी पाठ असली तर प्रवचनकार होतो. एकच अभंग पाठ आहे पण त्याचा द्रुपद पाठ नसेल तरी कीर्तनकार होतो. आणि ज्याचं काहीच पाठ नाही तो दिंडीचा मालक होतो. दिंडीचा मालक होतो. कसा होतो तुम्हाला सांगू का, वारकरी संप्रदायामध्ये वारकरी फडकरीची पद्धत आहे. दिंडीचा मालक दिंडीत चालला पाहिजे. तुमचं काय मत आहे बोला की, दिंडीचा मालक दिंडीत चालला पाहिजे, त्यानं भजन केलं पाहिजे. आम्ही परंपरेत सांगतो, उद्या सुद्धा माझ्या मित्राचं कीर्तन नामदेव बोलकडे तुम्हाला सांगतो दिंडीमध्ये चालला पाहिजे. दिंडीत भजन जेवढं तुम्ही कराल नाही तुम्हाला भजन येऊ द्या पण कमीत कमी श्रवण तरी मिळते नाही. श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकाधिक दान परम भक्त. आपण काय होतं ते वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं धन आहे. आणि ते धन कोणतं असेल, आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुडिया धन हे धन आहे. जे धन कधीही नाश न पावणारं धन आहे ते म्हणजे भगवान परमात्मा हे धन आहे. म्हणून महाराज म्हणतात आणि कंदलगी माईक पदार्थ शेती माझे अर्थ नको देवा. या प्रकारानं माझं त्या ठिकाणी अर्थ काही इच्छा होऊ देऊ नका. एक वारकरी संप्रदायाची काही परंपरेची उदाहरण दिले जातात. एकाच कुटुंबामध्ये 3 संत होऊन गेले, राका बंका आणि ज्या वेळेला लाकडे आणायचे शेतातून आणि गावात आणून ते लाकड विकायचे. असं करत असताना पहिल्यांदा पती समोर पुढे जातात. एक सोन्याचं कडं दिसलं. दिसल्याबरोबर पतीने विचार केला पाठीमागून पत्नी येते, तिला जर आशा निर्माण झाली तर ते सोन्याचं कडं उचलेल. मग त्यानं मोठभर माती घेतली त्याच्यावर टाकली का पत्नीनं घेऊ नये म्हणून. पाठीमागून पत्नी आधी मुलगी येत होती. तिने विचार केला पत्नीनं की आपण काय करावं. पती का थांबले होते पाहिलं तर ते सोन्याचं कडं दिसलं. तिनं काय केलं, मोठभर माती घेतली त्याच्यावर टाकली का पाठीमागून येणारी मुलगी आहे, तिला जर आशा निर्माण झाली तर ती सोन्याचं कडं उचलेल. पण मुलीनं ते सोन्याचं कडं पाहिलं पण माती वगैरे टाकली नाही. घरी गेली, आई वडिलाजवळ थांबली, मोठमोठ्यानं रडू लागले. आई वडिलांनी विचारलं काय झालं रडायला. ती म्हणजे आई बाबा तुम्ही का थांबला होता तिथं. त्याने सांगितलं याच्या करता की तुझ्या आईला आशा निर्माण होईल त्या सोन्याची म्हणून मी त्या ठिकाणी मोठभर माती टाकली. आईने विचारलं तू का टाकली ग. म्हणजे तू पाठीमागून येत होतीस, तुला आशा निर्माण होईल याच्या करता मी मोठभर माती टाकली. काय मुलीनं गोड उत्तर दिलं. मुलीनं सांगितलं आई बाबा तुमच्यासारख्या पोटी जन्माला येऊन मला सुद्धा वाईट वाटते का. तिने सांगितलं मातीवर माती टाकायची गरजच नव्हती. विठाला विठाला सोने रूपे आभा सोने रूपे आभा सिनेमाच्या चाली भरपूर म्हणतात. ही चाल म्हणणे एवढी सोपी नाही. एक चाल म्हणण्याकरता ती पाठ होण्याकरता 15 दिवस त्या चाली भोकाव्या लागतात बरं का. त्याच्याशिवाय चालत नाही. आता काही जण चाल म्हणतात पण ती कशा चालीची त्या अशा अंदाजाने चाल म्हणतात. लक्षात घ्या.
पण ही वारकरी संप्रदायात एक गोड चाल आपण त्या ठिकाणी म्हटले, सोने रुपये आम मृतिके समान माणिक पाषाण कडे द्यायचे. तसं या प्रकारानं अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा विढोबार कुमार. महाराजांना विचारलं दत्ता महाराजांना, म्हणजे माझी कीर्तनाची सांगता कितीला करू, म्हणजे आपल्याकडून नियम मोडला जाऊ नये. ते म्हणजे 8:15 वाजता चालू झालं तर 10:15 पर्यंत जमून ते आपल्याला अभंग पूर्ण सोडवतो. 10:15 वाजेपर्यंत बरोबर 10:15 कीर्तनाची सांगता करतो. एक परंपरा आपल्याला अभंग कीर्तनाला घेतला की घेतल्यानंतर पूर्ण अभंगाचं चिंतन वेळेमध्ये आपलं उरकावं, चारी प्रमाण व्यवस्थित आपण सोडण्याचा प्रयत्न करावा. ही फुलं जशी त्या दोऱ्यामध्ये अशी गुंफलेली ती एकामेकामध्ये, तसं अभंग सोडत असताना प्रत्येक प्रमाणाचं त्या ठिकाणी उत्तर देत देत आपल्या पण अभंग त्या ठिकाणी सुटावा. अनेक नरगी माईक पदार्थ पुढे ते माझ्या नको देवा. काही जणांना वाईट गोष्टीची सवय लागलेली असते आणि ते त्या पदार्थामध्ये गुंतले जातात, बाकीकडे त्या ठिकाणी जात नाहीत. आमच्या गुरुडे महाराजांची गुरुडे पांडुरंगबाबा वैद्य म्हणजे या महाराष्ट्रामध्ये फार मोठी एक व्यक्ती होऊन गेली. ते म्हणायचे की 2 स्त्रिया जेवढा बाजारामध्ये मासे विकायला गेल्या, मासे वगैरे विकले आणि गावाकडे आता परत जायचे. पण परत जात असताना तितक्यात त्या नदीला पाणी आलं, नावेची वगैरे सोय नव्हती, पूल नव्हता. आता गावाकडचं जायचे कसं जाणार. मग त्याच बाजारामध्ये त्यांच्या मैत्रिणी काही त्या ठिकाणी तर वेळ तिथे यायच्या. असल्यानंतर त्यांना विचारलं, हो आजच्या दिवस तुमच्या घरी राहता येईल का. त्या ज्या 2 स्त्रिया होत्या त्या होत्या माळ्याच्या. मग त्यांच्या घरी जाई जुई मोगरा वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती. असल्यानंतर या 2 स्त्रियांनी विचारलं, राहायला जमल का. ते म्हणजे ना पाणी कमी झालं की तुम्ही जा. मग तिथे त्या ढाळजामध्ये बैठकीमध्ये या दोघीला झोपायला जागा दिली. पण त्या बैठकीमध्ये जाई जुई मोगरा वेगवेगळ्या प्रकारची फुलं टाकलेली होती. या दोघी जणी झोपल्या. 10 वाजले, 10:15 वाजले, 10:30 वाजले, तर या दोघी जणांना झोपच येईना. एकमेकीला म्हणायच्या, ठके काय घाण वास येतोय ग. बोला की काय म्हणायच्या, काय घाण वास येतोय ग. ती म्हणायचे त्यानंतर म्हणजे या घाण वासाने मला झोपच येईना. कशाचा, जय जय मोगऱ्याचा, यांना घाण वास वाटायचा. मग त्यावेळेला ती म्हणले, आपल्याला 11 वाजले तरी झोप येईना. ती म्हणले, असं कर, मासे विकलेली तुरडी मोकळी झाली, ती तोंडावर घेतल्याशिवाय आपल्याला काही झोप येणार नाही. मग तिने ती तोंडावर घेतली. काय माझ्या ज्ञानोबराने गोडवा दिला. ते अंतरणीनं ती बापुडे म्हणून अगत्य सेवने भिडे सांगे पुय पंखीचे किडे काय चिरसी घेते. ज्ञानोबरा म्हणतात, ज्याला वाईट विषयाची सवय लागली तो चांगल्या विषयाला त्या ठिकाणी जात नाही. या प्रकारानं महाराज म्हणतात, आम्हाला हे नकोच का नको. आणि लगे माईक पदार्थ येते माझे अर्थ नको देवा. तेवढा आनंद देतील, पुन्हा पुन्हा मात्र दुःख दिल्याशिवाय राहणार नाहीत. मग महाराज असं करा, हे पदार्थ तुम्हाला नकोत ना,
नको द्या असू द्या, पण असं तरी करा, कमीत कमी काय करा, सगळ्यात मोठं जे पद आहे ना ते ब्रह्मादिक पद तरी घ्या. तुकोबाराने काय सांगितलं? ब्रह्मादिक पदे दुःखाचे सिराजे. तिसऱ्या प्रमाणामध्ये तुकोबाराने सांगितलं सगळ्यात मोठा सरपद म्हणजे ब्रह्मादिक पद, ते तरी तुम्ही घ्या. त्याने सांगितलं ते सुद्धा आम्हाला नको. तर एक उदाहरण वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं जातं की मी एक 5-6 दिवसापूर्वी मोदी साहेबाकडे गेलो. होय म्हणा की होय म्हणा बाबा. मोदी साहेबाकडे गेल्यानंतर मोदी साहेबांनी विचारलं म्हणजे महाराज तुम्हाला काय देऊ, काय देऊ म्हटल्यानंतर मी म्हणलं काय देता, काय देता म्हटल्यानंतर ते म्हणले मग तुम्हाला मठ वगैरे बांधून देऊ का. मी म्हणलं मठ बांधकाम झालेले. ते म्हणले मग गाडी एखादी देऊ का. मी म्हणलं गाडी आहे. ते म्हणले मग 500च्या नोटा देऊ का. बोला की. मी म्हणलं तुम्ही पैसे देता हो, पण ते नोटबंदी आणल्यामुळे काही वेळा जरा घात होते. मग ते म्हणजे काय पाहिजे जरा नीट ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे उदाहरण का दिलं. ते म्हणजे पैसे नको म्हणता, मठ बांधून नको म्हणतो, गाडी नको म्हणतो, मग काय पाहिजे. तर मी म्हणलं साहेब खरं देताल का. ते म्हणजे तुम्ही जे मागाल ते मी देतो. मी म्हणलं तेवढं 5-6 दिवसापुरतं तुमचं पंतप्रधान पद द्या की. ते म्हणजे ते कसं तर आडवाणी कोण हल्लं तर तू लागला का मागं म्हणले माझ्या. म्हणजे मी तुम्हाला कशा करता सांगतो, याचा अर्थ असा आहे माणसं सगळं देतील पण स्वतःच पद देणार नाही. पण माझा भगवान परमात्मा मात्र पद दिले.
आपुले विदेशी पददास. आता तुम्ही प्रमाण दिलं. आपली वारकरी फडकऱ्यामध्ये किंवा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अशी परंपरा आहे, एखाद्यानं जर प्रमाण दिलं तर त्याचं विश्लेषण 5 मिनिटं केल्याशिवाय महाराजांना पुढे जायचं नाही. त्याला म्हणायचं बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल. आता तुम्ही प्रमाण दिलं समाज महाराज त्याचं उत्तर देतो. कधी तुम्ही कोणाकडून ऐकलं असेल किंवा नसेल पण उत्तर देतो. दिवाळीचे जे 2-3 दिवस होते आणि नामदेवराय सारखं म्हणायचे, देवा 1 दिवस स्नानाला या की घरी. ते म्हणायचे काय करावं, मी तुमच्या घरी आला असतो पण विटीवर कोण उभं राहणार. ते म्हणले मग पर्याय नाही का. म्हणजे मग पर्याय आहे. कोणता पर्याय, तुम्ही जर विटेवर जर उभा राहत असाल तर तोपर्यंत मी जाऊन स्नान करून येतो. ते म्हणले मग देवाचे नियम काय काय असतात. कोण म्हणलं, नामदेवराय म्हणले. मग ते म्हणले देवाचा नियम असा असतो, गडव्याने सकाळच्या पाठीच्या वेळेला थंड पाणी टाकलं तर थंडी वाजली म्हणायची नाही, गरम पाणी टाकलं तर चटके बसले म्हणायचं नाही, दया दुधाचे डोंडे ओठावून गेले तरी भ्रष्टाचार करायचा नाही. नामदेवराय म्हणले तुमचा काय नियम असेल तो पाळला जाईल, पण तुम्ही तेवढं स्नान करून या. नामदेवराय विटेवर उभे राहिले आणि विटेवर उभे राहिल्यानंतर तुम्ही जर महापूजा केली असेल पांडुरंगाची तर तुमच्या लक्षात येईल, जेव्हा थंड पाणी टाकलं उष्ण पाणी टाकलं दह्या दुधाचे डोंडे ओठावून चालले पण खाता येईल. शेवटी एक नियम असतो आणि तो नियम म्हणजे लोण्याचा गोळा पांडुरंगाच्या तोंडाला लावतात. आणि लावल्यानंतर नामदेवरायांनी विचार केला, आपण गप्प बसून किती दिवस बसायचं, किती कालावधीपर्यंत बसायचं. आपण एक झटका हाणूच ही मराठवाड्याचा शब्द आहे. मग त्यावेळेला बरोबर ती लोण्याचा गोळा तोंडाजवळ नेला की जीभ बाहेर काढली आणि नामदेवराय लोणी टाकल्याबरोबर पुजाऱ्यानं ओळखलं बहुतेक तो शब्द जरा वेगळा आहे. पण तो आम्ही वारकरी फडकऱ्यामध्ये इकेरीमध्ये संत महात्म्याला कधीच बोलायचं नाही. नामदेवराय त्या ठिकाणी पाहिल्याबरोबर त्या पडव्यानं नामदेवरायांना इकेरी शब्दामध्ये बोला, बहुतेक हा दिसतोय. म्हटल्यानंतर नामदेवरायांनी उडी टाकली, नामदेवराय पळून गेले. मी काय सांगतो, भगवंतानं स्वतःच्या पद नामदेवरायाला दिले का नाही, विटेवर उभार केलं. तुम्हाला एक सांगू का, वारकरी संप्रदायामध्ये 2 व्यक्ती असे आहेत की त्या 2 व्यक्तीला वाटतं आपला पुढचा व्यक्ती आपल्यापेक्षा मोठा व्हावा. एक वडिलाला वाटतं आपल्यापेक्षा आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा व्हावा, आणि श्रीगुरूला वाटत असतं आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा. त्याच्यापेक्षा दुसरं कोणाला वाटत नाही. आज बघा निवृत्तीनाथ महाराजांपेक्षा तुझा ज्ञानोबराची कीर्ती त्या ठिकाणी अलौकिक प्रकारची झाली, याचा अर्थ असा आहे. तसं महाराज म्हणतात, आम्हाला काही नको ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने. आम्हाला ते कसं आहे, दुःखाचा कळस आहे ते दुचित जणी जडू दिसते. आणि एकदा पदावर जायची सवय लागली ना माणसाला, तर माणसाला लवकर पद सूड वाटत नाही. रामायण सांगणारे रामायणामध्ये मुरुंबेकर महाराज सांगतील पुढे चिंतनात पहिला दिवस आहे, पुढे चिंतन त्याच्यामध्ये येईल. ओघाओघानं सांगितलं जातं की ज्यावेळेला प्रभू रामचंद्र सीतामाई बसले आणि बसल्यानंतर काही मुंगळे असे एका मार्गाने असे सरळ चालले होते लाईननं. अजून मुंगळ्याने लाईन सोडली, बोला की अजून मुंगळ्याने लाईन सोडली नाही, पण बाकीचे मुंगळे लाईन मध्ये नाहीत हे लक्षात घ्या. हा, आणि त्यावेळेला ते मुंगळे एका लाईननं निघाले आणि जात असताना तितक्यात एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलेला पाहिला. पहिल्याबरोबर प्रभू रामचंद्र हसले आणि हसल्यानंतर आईसाहेबांनी विचारलं, म्हणजे देवा हसायला काय झालं. ते म्हणजे सहज हसलो. म्हणजे तुम्ही सहज हसणार नाहीत, कारण सांगा म्हटल्यानंतर ते म्हणजे बघ ना सीते, तो एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय. ते म्हणजे हे हसण्यासारखं आहे का. ते म्हणजे तुला सांगतो की पहिलं म्हणजे ते वर बसलेला मुंगळा आहे ना, तो मुंगळा त्या ठिकाणी इंद्र होता आणि त्याला ऐरावतावर बसायची सवय होती. पण पाप झाला ना, आता खाली आला तरी दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसतोय, बसायची सवय सुटना. हे का नाही, परिणाम असा आहे. पण एक लक्षात घ्या, आपण किती जरी मोठे झालो तरी माझे ज्ञानोबा सांगतात, मग तया पुण्याची पावटी सरी सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती.
पुण्यक्षय अधोगती मार्केटं भुक्त्वा स्वर्गलोकमिशानं क्षिणे पुण्यमर्त्य लोकमिशन्ति एवं त्री म्हणून प्रपन्ना गतागतं काम पुण्य संपलं. आता ते प्रमाणाचं उत्तर असं आहे. आता महाराज म्हणतात हिंगोलीहून मनुष्य ज्यावेळेला परभणीकडे निघाला, तो होता डेपो मॅनेजरचा जावाई, आणि असल्यानंतर त्याने तो इथून हिंगोलीहून परभणीकडे निघाला. जाताना तिथं एसटी थांबली, तिकीट काढलं होतं हिंगोली त्या परभणीपर्यंत. मला सांगा, डेपो मॅनेजरचा जावाई जरी असला पण जेवढं त्या तिकिटाचं महत्व संपलं की त्याला खाली उतरावंच लागतं. तसं किती जरी मोठा देव असेल तर तू काय म्हणे जाते पुण्यक्षय अधोगती, त्याला खाली त्या ठिकाणी यावंच लागतं. तसं ब्रह्मादिकपदी दुःखाची शिराणी ते दुच्छेतजने जडोदेशी. महाराज म्हणतात कळसात कळस बसवला की त्या मंदिराचं काम जसं संपलं तसं ब्रह्मादिक पद म्हणजे सर्वात मोठं पद आहे. शिराणी म्हणजे त्या ठिकाणी कळस आहे, आणि त्याच्या याच्यापेक्षा दुसरं बाकीचं पद नाही. महाराज म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुच्छेतजने जडोदेशी. का महाराज आम्हाला सांगा हे का नको सगळं? तर तुकोबाराने सांगितलं जे कर्मानं आणि धर्माच्या संयोगानं जी वस्तू प्राप्त होत असते ती त्या ठिकाणी नाशिवंत असते. अभंगाचं शेवटचं प्रश्न. तुका म्हणे जात कळले जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक नलगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. शेवटी तुकोबारा सांगतात त्याचं वर्म कळालं. काय वर्म कळालं? कर्माच्या योगानं जे मिळतं ना तेही नाशिवंत आहे. धर्माच्या योगानं मोठी गादी जरी मिळाली तर महाराज त्या ठिकाणी म्हणतात ब्रह्मादिक पद धर्माच्या योगानं मिळेल. कर्माच्या योगानं व्यवहार त्या वस्तू मिळतील, पण एक ना एक दिवस त्या ठिकाणी मात्र त्या नाशिवंत आहेत. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. परमार्थामध्ये सुद्धा वर्म करावं लागतं. महाराज आपण जर पाहिलं तर देवानं काही जणांना देत असताना स्वर चांगला दिला पण पाठांतर नसतं. काही जणांना पाठांतर भरपूर असतं पण स्वरच नसतो. काही जणांना वक्तृत्व चांगलं असतं पण रामकृष्ण हरीला सांगावं लागतं दत्ता महाराज म्हणा रामकृष्ण हरी असं म्हणावं लागतं. बरोबर आहे ना? म्हणजे काय केलंय माहितीये का? काही जणाला गायन आहे तर पाठांतर नाही, काही जणाला पाठांतर आहे तर गायन नाही, काही जणाला भरपूर अभ्यास आहे पण त्या ठिकाणी वक्तृत्व नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे आपल्या मराठवाडी भाषेमध्ये असा खोटा मारून ठेवलाय. तुमच्या लक्षात आलं बरोबर नाही तर उद्या लक्षात घ्या. महाराज म्हणतात ते सगळं करून ठेवलं पण काय होतं? वक्तृत्व शैली असेल त्या ठिकाणी महाराज म्हणतात अभ्यास भरपूर असेल, सगळ्या कला गुण जर दिल्या तर लक्ष्मीची सरस्वती एकदाच कृपा झाली असं वारकरी संप्रदायामध्ये समजायचं. तसं तुकोबारा म्हणतात प्रपंच असू द्या नाहीतर परमार्थ असू द्या, जोपर्यंत त्याचं वर्म लक्षात येत नाही तोपर्यंत प्रपंचही करता येत नाही आणि परमार्थही करता येत नाही. आपण शेतकरी, मी तुम्हाला विचारतो, आपण जर शेतामध्ये त्या ठिकाणी ट्रक मध्ये किंवा ट्रॅक्टर मध्ये बैलगाडीमध्ये खत घेऊन गेलो आणि गेल्यानंतर त्या खताच्या पोत्याला दोन दोरे असतात बघा, इकडून एक दोर असतो आणि इकडून एक दोर असतो. ते दोन दोरे जर बरोबर सापडले तर काही क्षणात ते पोत उसवतं. बोला की उसवतं का नाही? मिनिट नाही, क्षणात ते पोत उसवतं. पण यदा कदाचित जर ते दोरा काढण्यामध्ये जर हुकलं तर खत टाकण्याच्या ऐवजी एक तास पोतच उसवत बसावं लागतं. माझं झालं तुम्ही होतच तर माझं होतं. तसं महाराज म्हणतात प्रपंचामध्ये वर्ण हुकलं नाही हुकलं त्याला त्या ठिकाणी प्रपंचही करता येत नाही आणि परमार्थही करता येत नाही. तसं तुकोबारा म्हणतात आम्हाला काय झालं? तू काय म्हणे त्याचे कळले आम्हा वर्ण जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्म धर्माला प्राप्त होणार सगळं नाशिवंत आहे. मग काय करा? अनेक न लगे अनेक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. दोन शंका म्हणतो माझ्या कीर्तनाची सांगता करतो. तुकोबारा म्हणतात की सम चरण आणि दृष्टी हा भगवान परमात्मा. सम कसा आहे
पुंडलिक रायानं भगवंताला त्या ठिकाणी उभा केलं आणि केल्यानंतर पुंडलिक रायानं त्या ठिकाणी देवाने विचारलं, पुंडलिक राय मी या ठिकाणी उभा राहतो, पण उभा राहिल्यानंतर मी काय करू सांगा ना. तर त्यावेळेला त्याने सांगितलं काय करायचं, मूढ आणि पापी तुमच्याकडे त्यावेळेला लोक येतील, त्यांचा उद्धार करायचं काम तुम्ही करा. मग ते म्हणजे मूढ आणि पापी या दोघांचाच मी उद्धार करेल, बाकीच्याचा उद्धार करणार नाही. पुंडलिक राय म्हणजे थांबा जरा थांबा, मी काय बोलतो ते मूढ पापी जैसे तैसे, जसे असतील ना तसे त्यांचा सर्वांचा उद्धार करा. याचाच अर्थ देव जर प्रत्येकाचा उद्धार करीत असेल तर मग भगवान परमात्मा सम नाही का. समचरण दृष्टी आपली योग्य दृष्टी त्या ठिकाणी ठेवावी. या प्रकारानं समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो ज्ञानेश्वर. आपण पुण्यस्मरणाच्या वेळेला अनेक वेळा कीर्तनामध्ये ऐकत असेल, संत महात्म्याचं पुण्यस्मरण केल्यानंतर त्याचा फायदा काय होतो, तर एकच फायदा होतो, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. त्याचं पुण्य होतं आणि आपल्या जीवनामध्ये झालेलं पाप ते निघून जातं. तुका म्हणे पापी जाती संताची जेपे. आज एवढ्या कालावधीपासून त्या ठिकाणी आपण हे पुण्यस्मरण करतोय. मला महाराजांनी 2-3 गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टी सांगत ऐकत असताना माझ्या अंगावर काटा आला, डोळ्यातून पाणी आलं. तुम्हाला सांगू का, आज ही जी मंडळी वारकरी संप्रदायामध्ये अशी काही मंडळी या परंपरेमध्ये या हिंदुस्थानमध्ये, आणि बाबा मला तुम्ही, मी कोणत्या पक्षाचा कोणत्या राजकारणाचा नाही, पण मला जे वाटतं ती बाबा मी तुमच्या देखत बोलून दाखवेल. मोदी साहेबाच्या नंतर यदा कदाचित या देशाला पंतप्रधान होण्याचा योग जर आला तर योगी आदित्यनाथ यांच्यासारखा महात्मा पंतप्रधान व्हावा अशी माझी इच्छा आहे. योगी आदित्यनाथासारखा तुमच्यासारखे फक्कड महात्मे ज्यावेळेला या देशावर राज्य करतील त्यावेळेला या देशाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. सगळी ताकद जर कशामध्ये असेल तर या भव्य वस्त्रामध्येच त्या ठिकाणी ताकद आहे, हे लक्षात घ्या. महाराज म्हणतात तुमचं जीवन असे मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण भारतात तो संन्यासी जा निरंतर. या दृष्टिकोनातून मी भगवंताला प्रार्थना करेल, ज्या महाराजांचं पुण्यस्मरण आपण त्या ठिकाणी करतोय त्याच महाराजांची परंपरेनं मठाधिपती ही सर्व मंडळी, परमपूज्य वंदनीय महातगिरीजी महाराज असतील, गुरुजी महाराज असतील, आपण देवाला भारती महाराज असतील, आपण देवाला प्रार्थना करायची कोणती, की या मंडळीला भरपूर भरपूर आयुष्य भगवंतानं त्या ठिकाणी द्यावं. अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझी आशा का हरच्यात असा. ही मंडळी जेवढी जेवढी जास्त कालावधीपर्यंत राहील भारती महाराजांसारखी तेवढं आपलं सर्वांचं कल्याण त्या ठिकाणी होईल. आपण एक हातानं या दृष्टिकोनातून दिलं तर भगवंत आपले आनंद भारती महाराज आपल्याला 10 हातानं त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही. उत्तरोत्तर असंच योगदान आपल्याकडून त्या ठिकाणी घडत राहावं ही भावना मी प्रकट करतो. सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकदा ज्ञानोबाराचं जसं भजन केलं तसं सर्वांनी एकदा प्रेमपूर्वक